नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल आपण व्हिडिओ तयार केला होता NPK 19-19-19. तर त्याचा फॉर्म्युला आपण तयार केला होता परवाच्या दिवशी आणि त्याची ड्रिंचिंग काल आपण आपल्या झेंडूला केलेली आहे. तर त्याचा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकलेला आहे, तो पण पाहून घ्या. त्याचा रिझल्ट काय आलेला आहे. तर आजच रिझल्ट पाहिला आहे तर उत्कृष्ट प्रतीच्या त्याच्या आपल्या झेंडूच्या मुळ्या सुटलेल्या आहेत आणि मुळांची वाढ पण चांगली झालेली आहे. तर मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण रोप लावतो, आपण पहिली ड्रेंचिंग 19-19-19 करतो, ह्युमिक ॲसिड आणि 19. त्यानंतरच्या जी स्टेप असते मित्रांनो, ती असते 12-61. तर 12-61चं पहिल्यांदा आपण कार्य काय असतं, तर जे झाडांना सुरुवातीच्या काळात वाढीसाठी, फुटव्यासाठी जी फॉस्फरस लागत असतो, त्या फॉस्फरसचं प्रमाण एखाद्या वेळेस झाडाला जर फॉस्फरसची कमतरता झाली, तर झाडाची पानं जी आहेत ती जांभळट किंवा निळसर कलरची पडायला सुरुवात होती. तर त्यावेळेस आपल्याला 12-61चा वापर करावा लागतो. तर 12-61 NPKमध्ये मित्रांनो 2च घटक असतात मुख्य, म्हणजे 12% नत्र आणि 61% फॉस्फरस. तर मित्रांनो, आपण जर बाजारात जर विकत घ्यायला गेलो 12-61, तर आपल्याला 210 ते 220 रुपये किलो कंपनीच्या प्रत्येक कंपनीच्या दरानुसार 210-220 रुपये असं किलो मिळतो. तर तोच 12-61 मित्रांनो आपण घरच्या घरी तयार करू शकतो फक्त 70 रुपये किलो किंवा लिटरमध्ये. तर तो कसा तयार करायचा याचा फॉर्म्युला आपण विज्ञान संत, एक आजच्या आधुनिक काळातील शेतकरी मित्र म्हणा, शेतकरी दूत म्हणा, किंवा त्यांना एक क्रांतिकारक शेतीतील क्रांतिकारक पण आपण म्हणू शकतो. तर त्यांच्या संशोधनानुसार आपण 12-61 ही निविष्ठा तयार करणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी 12-61 आपल्याला 12% नत्र आणि 61% फॉस्फरस पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण नत्राच्या सोर्ससाठी युरिया घेतलेला आहे 700 ग्राम. तर मित्रांनो, 19-19 तयार करताना आपण पाहिलेलं आहे की 19% आपल्याला नत्र घ्यायचं होतं, त्यावेळेस आपण 1 किलो युरिया वापरलेला होता. तर आता आज आपल्याला 12% नत्र पाहिजे, तर आपण 700 ग्राम युरिया घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यात दुसरा घटक आहे फॉस्फरस. तर फॉस्फरस आपण ज्यावेळेस 19-19 तयार केली, 19% आपल्याला फॉस्फरस पाहिजे होता, त्यावेळेस आपण 1760 ग्राम फॉस्फरिक ॲसिड घेतलेलं होतं. तर आपल्याला त्याच्यात 3 पट पाहिजे आज. 3 पटीपेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे 61% आपल्याला फॉस्फरस पाहिजे. त्यासाठी आपण मित्रांनो हे घेतलेलं आहे 6 किलो फॉस्फरिक ॲसिड. तर लिटरमध्ये जर माप केलं तर मित्रांनो हे आहे 2 लिटर आणि हे 1 लिटरचं कॅन आहे, म्हणजे 3 लिटर. त्याचं वजनात जर रूपांतर केलं तर ते 6 किलो होतं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण घेतलेला आहे आपल्याला 10 लिटर 12-61 ही निविष्ठा तयार करायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण घेतलेलं आहे 6.5 लिटर पाणी. तर आता तुम्ही म्हणताल की 6.5 लिटर पाणी आपल्याला 10 लिटर बनवायचं आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही हे 3 लिटर झालं. 6.5 आणि 3 म्हणजे 9.5, आणि हे युरियाचं अर्धा लिटर पाणी तयार होतं आहे. म्हणजे आपल्याला क्लिअर कट 10 लिटर 12-61 ही निविष्ठा तयार होणार आहे. तर मित्रांनो, आता सुरुवात करूयात ही निविष्ठा कशी तयार करायची. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या पाण्यात, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्याला ह्या निविष्ठा तयार करताना ROचंच पाणी घ्यायचं आहे. ROचं पाणी का घ्यायचं आहे, तर pH जो असतो तो बॅलेन्स असतो ROच्या पाण्यात. जे आपण विहिरीचं, बोरचं किंवा तळ्याचं पाणी वापरू, तर तळ्याच्या पाण्यात एकतर पहिली माती, घाण वगैरे येते, आणि बोरच्या पाण्यात त्यानंतर विहिरीच्या पाण्यात क्षार असतात. त्यामुळे आपल्याला ते पाणी वापरायचं नाही, आपल्याला ROचं पाणी घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता बघा, 10 लिटर तयार करण्यासाठी आपण घेतलं आहे 6.5 लिटर पाणी. तर त्यात आपल्याला हा युरिया मिक्स करून घ्यायचा आहे. युरिया आपण टाकला पाण्यात. 700 ग्राम युरिया आपण घेतलेला आहे. तर आपल्याला हे पूर्णतः मिक्स करून घ्यायचं मित्रांनो, पूर्ण पाण्यात विरघळून घ्यायचं आहे.
तर मित्रांनो पाहू शकता ह्या युरिया हा जो लगेच पाण्यात मिसळतो. तर आपण हा युरिया पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे फॉस्फरिक ॲसिड मिक्स करायचं आहे. तर एकदम घपकन होतच नाही मित्रांनो, हे थोडं 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 असं या प्रकारे मिक्स करत जायचं आहे आपल्याला. हे 1 लिटरचं कॅन्ड आपण रिकामं केलं याच्यात. आता हे 2 लिटरचं, म्हणजे टोटल आपल्याला 3 लिटर म्हणजे 6 किलो फॉस्फरिक ॲसिड आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे. मित्रांनो ह्या निविष्ठा तयार करताना थोडीशी काळजी घ्यायची, चेहरा बादलीपासून दूर ठेवायचा आहे आणि थोडंसं चेहऱ्यावर वगैरे फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा आपण 1919 तयार करताना पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर करतो, ते आपल्या चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे 1261 जे खत आहे विद्राव्य खत ते तयार झालेलं आहे. मित्रांनो आपण दुकानातून विकत घेतो ते पावडर फॉर्ममध्ये असतं आणि हे आपण डायरेक्ट लिक्विड फॉर्ममध्ये बनवतो. फरक एवढाच आहे मित्रांनो, जसं आपण 1 किलो जे वापरतो त्याच्याऐवजी हे 1 लिटर वापरायचं आहे आणि याचं प्रमाण आहे जे आपण पावडर फॉर्ममध्ये वापरतो एकरी 4 ते 5 किलो, तर तसंच हे पण एकरी 4 ते 5 लिटर आपल्याला वापरायचं आहे आणि स्प्रेसाठी आपल्याला प्रति लिटर 3 ते 4 ml अशा प्रकारे वापरायचं. तर मित्रांनो आता हे तयार किती रुपये झाले? 10 लिटर. तर मित्रांनो हे फॉस्फरिक ॲसिड आहे 200 रुपये किलो, म्हणजे आपण 6 किलो वापरलं आहे. तर 6 दोन्ही 1200 आणि युरिया आपला मॅक्झिमम 10 रुपये, 1210 रुपये आणि आरोचं पाणी एक 10 रुपये, असं 1220 रुपये. तर मित्रांनो 1220 रुपये 10 लिटर म्हणजे आपल्याला कसं लिटर पडलं ते 120 रुपये किलो. तर जे आपण बाजारात विकत घेतो ते 220 रुपये किलो आहे, म्हणजे आपली प्रत्येक किलो मागं 100 रुपयाची बचत झाली मित्रांनो. तर आधुनिक शेती करत असताना मित्रांनो ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की आपण खर्च करतो, उत्पादन भरपूर करतो, पण आपला जो दर आहे आपल्या पिकाला मिळणारा तो आपल्या हातात नाही. तर त्याला पर्याय काय? तर मित्रांनो हे स्वस्तात घरच्या घरी आपण खतं तयार करून तो खर्च वापरू शकतो आणि याचा रिझल्ट मित्रांनो ॲज इट इज, म्हणजे जशाचा तसा जे आपण विकत घेतोय 220 रुपये किलोचं खत, तेच रिझल्ट आपल्याला हे 100 रुपये किलोचा 120 रुपये किलोचं खत तेच रिझल्ट देणार आहे. रिझल्टमध्ये काहीही बदल नाही. मी तर म्हणेन की 1% ह्याचा रिझल्ट जास्त असेल पण कमी होणार नाही. तर मित्रांनो अजून दुसरा एक त्याच्यात काय की आता समजा आपण 1261 वापरतो, 1261 म्हणजे 12% ज्यावेळेस आपण 1 किलो खत घेतो, तर त्या 1 किलो खतात आपल्याला म्हणजे 12% नत्र आणि 61% फॉस्फरस असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण 100 किलो खत विकत घेतो तर त्यावेळेस आपल्याला त्या 100 किलो खतातून 12 किलो
नत्र मिळतं आणि 61 किलो फॉस्फरस मिळतो. 12 आणि 61 ची बेरीज केली तर किती होते मित्रांनो? 73 किलो. तर राहिलेलं 27 किलो काय असतं मित्रांनो त्यात? तर त्यात असतं मित्रांनो NaCl. तुम्ही आपण पाकिटावर वाचत नाही, शेतकरी बंधू वाचत नाही पाकिटावर काय असतं ते. 1261 जायचं दुकानात घ्यायचं, 1261 द्यावं, 1261 आणायचं, सोडायचं. तर मित्रांनो ते 27% असतं, मीठ असतं. तर म्हणजे आपण वर्षानुवर्ष जमिनीला काय द्यायला? मीठ द्यायला. त्यामुळं ते जमिनीचा जो दर्ब आहे किंवा त्याची हे आहे उगवण, म्हणजे जमिनीची जी क्षमता आहे ती मिठामुळे कमी होत चालली. क्षारपोटी जी होते ते आपल्या त्या मिठामुळे होते. तर मित्रांनो ते पण आपण हे खत वापरून टाळू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पैशाची पण महाबचत होते मित्रांनो. म्हणजे जवळपास 50 ते 70% आपला खर्च उत्पादनावरचा कमी झाला. म्हणजे एखाद्या वेळेस आपण मार्केटला गेलो आणि आपल्या पिकाला भाव जरी कमी असला त्या दिवशी, तरी आपण तो या खर्चातून कव्हर अप करू शकतो. तर असं विज्ञान संत अंकुश पाटील सर यांच्या मार्गदर्शनानं आपण ही खतं तयार करून वापरावी सर्व शेतकरी बांधवांनो, असं माझं एक आव्हान आहे. तर मित्रांनो आता हे फॉस्फरिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिळतंय कुठं? तर त्यासाठी तुम्हाला अंकुश पाटील सर यांचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर अंकुश पाटील सरांच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक त्यांच्या ऑफिसचा नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांनी तालुका वाईज, जिल्हा वाईज माणसं वितरक जे आहेत ते नेमून दिलेले आहेत. तर त्यांच्याकडूनच विकत घ्यायचे हे. जर तुम्ही बाहेर विकत घ्यासाल किंवा बाहेर कोणाला कॉन्टॅक्ट करचाल, अगर कोणाला तुम्ही पैसे देऊन फससाल तर त्याच्याशी ती जबाबदारी तुमची स्वतःची आहे. जर तुम्ही अधिकृत त्या नंबरवरून तुमच्या गावाजवळच्या वितरकाचा नंबर तुम्ही मिळवू शकता आणि तिथून फॉस्फरिक ॲसिड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल किंवा जे इतर साहित्य, समजा ह्युमिक ॲसिड तयार करण्याचं जे साहित्य असेल ते सगळं तुम्हाला कमी दरात आणि ओरिजिनल मिळेल मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे फॉस्फरिक ॲसिड आहे, हे 90% फॉस्फरिक ॲसिड आहे मित्रांनो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे पाटील सरांकडे मिळतं ते 85% आहे. तुम्हाला बाजारात कोण स्वस्त पण देईल, पण त्याची जी टक्केवारी प्रतवारी आहे ती ओरिजिनल असेल का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. कारण मी हे खतं तयार केलेले आहेत, वापरले आहेत आणि त्याचा रिझल्ट मी घेतलेला आहे. म्हणजे असं नाही किंवा तुम्हाला कुठेतरी व्हिडिओ काढायचा आहे, काहीतरी पब्लिसिटी प्रसिद्धी मिळवायची म्हणून हा नाही. ज्या शेतकरी बांधवांपर्यंत अंकुश पाटील सर अजून पोहोचले नाहीत त्या शेतकऱ्यांना हे पोहोचवण्याचं काम करतोय मी. म्हणजे याच्यात प्रसिद्धीचा कुठलाही रोल नाही. तर मित्रांनो आता व्हिडिओ थांबूयात. अशा प्रकारे हे आपलं 1261 ही निविष्ठा तयार झालेली आहे आणि याचा वापर कधी करायचा मित्रांनो? तयार केल्यानंतर 8 ते 10 तासांनी याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आता काल आपण 1919 जे सोडलं होतं, त्या 1919 आणि ह्युमिक ॲसिड जे आपण स्वतः तयार केलं तेच सोडलेलं आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे, यूट्यूबवरच आहे, तो पण पाहू शकता. आणि आज हे 1261 जे आपण तयार केलं आहे याचा वापर आपण परवाच्या दिवशी करणार आहोत, म्हणजे अजून 2 दिवसानं. त्यानंतर त्याचा पण रिझल्ट तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला जाईल. म्हणजे ही काही बोलबच्चन करायचा विषय नाही. ह्या ज्या रिअल गोष्टी आहेत, अंकुश पाटील सरांनी जे संशोधन केले, जे तंत्रज्ञान विकसित केलं किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून जे त्यांनी शोध लावला आहे, तर त्या शोधाचा हा परिणाम आहे मित्रांनो. तर याचा वापर सर्व शेतकरी बांधवांनी करावा असं आवाहन करतो. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.